इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्समध्ये 12वी नंतर करिअरसाठीचे अनेक ऑप्शन्स आहेत आणि त्यातले काही इंटरेस्टिंग आणि टॉप कोर्सेस कोणते ते मी सांगते. पहिलं म्हणजे बीटेक इन कम्प्युटर सायन्स. हा 4 वर्षांचा इंजिनिअरिंग प्रोग्राम आहे. त्यात सॉफ्टवेअर डेव्हलपर, सिस्टीम इंजिनियर, नेटवर्क आर्किटेक्ट हे करिअर ऑप्शन्स आहेत. या अभ्यासक्रमानंतर ॲव्हरेज सॅलरी 4 ते 8 लाख रुपये पर ॲनम इतकी मिळू शकते. दुसरं आहे BCA बॅचलर्स ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स. ही 3 वर्षाची डिग्री असून यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, वेब डेव्हलपमेंट हे स्पेशलायझेशन्स ऑप्शन्स आहेत. तर यासाठी ॲव्हरेज सॅलरी ही 3 ते 6 लाख पर ॲनम इतकी असू शकते. तिसरं आहे BSc इन कम्प्युटर सायन्स. यामध्ये कम्प्युटरचे थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल नॉलेज मिळते. चौथं आहे बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हा 4 वर्षांचा इंजिनिअरिंग प्रोग्राम आहे. यात AI आणि मशीन लर्निंगचा अभ्यास केला जातो. पाचवा आहे सायबर सिक्युरिटी कोर्स. या कोर्सचा फोकस हा डिजिटल प्रोटेक्शन आणि नेटवर्क सिक्युरिटी आहे. सहावा आहे डाटा सायन्स प्रोग्राम. या कोर्समध्ये ॲडव्हान्स ॲनालिटिक्स आणि मशीन लर्निंगचा अभ्यास केला जातो. या सर्व कोर्सेससाठी 12वीमध्ये तुमचा मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट असणं कंपल्सरी आहे आणि कमीत कमी 50% मार्क्स असणं हेही गरजेचं आहे. तर या कोर्सेसच्या ॲडमिशनसाठी JEE स्टेट लेवल इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम्स, युनिव्हर्सिटी स्पेसिफिक टेस्ट यापैकी कोणतीही एक टेस्ट तुम्ही दिली तर तुम्हाला ॲडमिशन मिळून जाईल. तर तुम्हाला कोणत्या कोर्समध्ये इंटरेस्ट आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही त्यावर डिटेल माहिती तुम्हाला देऊ आणि अशा वेगवेगळ्या माहितीसाठी फॉलो करा campusdekho.ai ला आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक खाली दिलेली आहे. तर व्हॉट्सअप चॅनल जाऊन जॉईन करायला पण विसरू नका.